नमस्कार मित्रांनो, आता 10वीला पहिला पेपर बोर्डाचा जो आहे तो मराठीचा असतो. मराठीचा पेपर होतो. विद्यार्थी पेपर देऊन बाहेर येतात आणि म्हणतात, की "अरे पेपर खूप छान होता, खूप सोपा होता. मी पूर्ण लिहिला आणि मला खूप चांगले मार्क मिळतील." आणि ज्यावेळेस रिझल्ट येतो आणि रिझल्टमध्ये आपण बघतो तर काय, "अरे बापरे! मी एवढं सगळं लिहिलं होतं, पण मला मार्क इतके कमी कसे मिळाले?" याचं नेमकं कारण काय मित्रांनो? काही चुका ज्या आपण करत असतो, त्या चुका टाळणं खूप गरजेचं आहे. त्या चुका जर नाही टाळल्या, तर तुम्हाला मार्क कमी मिळतील. तुम्ही खूप सारा पेपर लिहिला, तरी सुद्धा आपल्याला मार्क कमी मिळतील. तर आजच्या या चर्चेला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर तुम्हाला 10वीच्या तुमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा. तर मराठीच्या पेपरमध्ये नेमक्या कुठल्या चुका आपण टाळल्या पाहिजेत त्या आपण बघूयात. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी महत्त्वाची गोष्ट. बघा मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी प्रश्नपत्रिकांचा सराव आणि इम्पोर्टंट नोट्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा असेल आणि तुमच्याकडे प्रश्नपत्रिका नसतील, तर मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला मराठीसोबत इतर सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ फाईल फ्रीमध्ये मिळतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याच्या खाली एक लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या नोट्स एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करू शकताय. आणि आपला WhatsAppचा ग्रुप आहे, त्याची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून WhatsAppचा चॅनल जॉइन करा. ओके. तर बघा, जाऊयात पुढे नेमके कुठल्या अशा चुका आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत. बघा, या ठिकाणी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट शुद्ध लेखन. बघा, लक्षात घ्या, शुद्ध लेखनाच्या चुका टाळा. शुद्ध लेखन करत असताना काना, मात्रा, उकार, वेलांटी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नीट व्यवस्थित लिहा. कारण शुद्ध लेखनाच्या चुकांमुळे मार्क जातात. बऱ्याचदा एखादा प्रश्न असतो, सोमत लिहित असतात मुलं आणि सोमत 3 मार्काचं असतं. तुम्ही सगळं लिहिता, पण त्याच्यामध्ये 10-15 शब्दांमध्ये चुका आहे. 10-15 शब्द तुम्ही अशुद्ध लिहिलेले असतात. तर ते अशुद्ध शब्द नका लिहू. शुद्ध शब्द लिहा, व्यवस्थित लिहा. शुद्ध लेखनाच्या चुका टाळा. हा प्रॉब्लेम बऱ्याच मुलांचा होतो. त्यामुळे लिहत असताना काळजीपूर्वक आणि ज्यावेळेस तुम्ही वाचन करत असता, एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाठ करत असता, धडा वाचत असता, त्यावेळेस तो काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक शब्दाकडे आपण नीट पाहिलं पाहिजे. ओके. तर पेपर लिहिताना पहिली शुद्ध लेखनाची चूक टाळली पाहिजे. दुसरी गोष्ट, पेपर मित्रांनो घाईघाईत अजिबात लिहायचा नाहीये. पेपर लिहिताना घाई केव्हा होते? जेव्हा आपण वेळेचं नियोजन नाही करत. त्यामुळे पेपर लिहिताना घाई करू नका. व्यवस्थित लिहा, चांगलं अक्षर करा आणि खूप सारं लिहू नका. मोजकच लिहा, परंतु दमदार लिहा. लिहत असताना जर घाई केली तर बऱ्याचशा गोष्टी राहतात आणि घाईघाईमध्ये खाडाखोड होते आणि खाडाखोड झाल्यामुळं मग आपला पेपर दिसायला चांगला दिसत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. घाई अजिबात करू नका. त्याच्यानंतर व्याकरणामध्ये चुका करू नका. एक साधी गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, व्याकरणाचा जो भाग आहे ना, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. व्याकरणाचा प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्याच्यामध्ये अ अधिक आ असे 2 प्रश्न मिळून तुमच्याकडे 16 मार्क आहेत. त्याच्यामुळे व्याकरणाकडे दुर्लक्ष करू नका. व्याकरणाच्या चुका अजिबात टाळू नका. व्याकरणावरचे प्रश्न व्यवस्थित लिहा आणि खूप सोपं असतं व्याकरणाचे प्रश्न. त्यासाठी तुम्ही काही जुन्या 3-4 प्रश्नपत्रिका बघा. त्याच्यातल्या व्याकरणाचा अभ्यास करा. बास, बाकी काही करायची गरज नाही. कारण बरेचसे व्याकरणाचे जे प्रश्न आहे, व्याकरण आणि भाषिक घटकावरचे प्रश्न रिपीट होत असताना आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे जुन्या 2-3 जास्तीत जास्त 5 प्रश्नपत्रिका जरी बघितला, तरी तुमचा खूप फायदा या ठिकाणी इथं होऊ शकतो. यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पत्र असेल, निबंध असेल, जाहिरात असेल, बातमी लेखन असेल, यांचे फॉर्मॅट अजिबात चुकू नका. बघा, काही-काही मुलं काय करतात, फॉर्मॅट चुकवतात. दिनांक या बाजूला लिहितात, चुकणार. पत्ता वगैरे इकडे लिहिला तर चुकला. समजा तुमच्याकडे जर का तुमच्या वहीचं असं पान, तुमच्याकडे असा पेपर असेल, तर तुमचा या ठिकाणी दिनांक, तुम्हाला पत्र ज्याला पाठवायचं त्याचा पत्ता, महोदय, तारीख, हे सगळं या समासाला जोडून लिहायचं आहे. कुठल्याही प्रकारचा परिच्छेद पाळायचा नाहीये. जे तुमचे पत्र लेखनाचा जो फॉर्मॅट आहे त्याप्रमाणेच लिहा. फॉर्मॅटमध्ये दिनांक इकडे तुम्ही टाकताना लिहिले, पलीकडे दिनांक असं अजिबात करू नका. कारण फॉर्मॅट मधल्या प्रत्येक मुद्द्याला मार्क असतं. दिनांक लिहिलंय पण कुठं लिहिलंय त्याला मार्क आहे. पत्ता लिहिलाय पण कुठं लिहिलाय त्याला मार्क आहे. महोदय लिहिलंय का तुम्ही, म्हणजे त्याच्यानंतर परिच्छेद लिहत असताना तुम्ही त्यानंतर पुढचे जे काही पॅराग्राफ लिहिलेले आहेत ते समास सोडून लिहिलेत का? समास सोडून लिहायची गरज नाहीये. ओके. तर जो काही फॉर्मॅट आहे तुमचा पत्र लेखनाचा, तो फॉर्मॅट जो आहे तो व्यवस्थित बघा. त्याप्रमाणे जा. निबंधाचा पण एक फॉर्मॅट आहे बाबा. सुरुवात आहे, मध्य आहे, शेवट आहे किंवा सुरुवातीला तुम्ही एखादी कविता आहे, कवितेच्या काही 4 ओळी लिहून सुरुवात केली का निबंधाला, त्या फॉर्मॅट प्रमाणे जा. त्याच्यानंतर जाहिरात लेखनाचा तर एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅट प्रमाणे जा. जाहिरात लेखन करताना आपली मुलं सगळ्यात मोठी चूक करतात, की जाहिरात लिहत असताना ती पेन्सिलीने लिहितात. मित्रांनो, जाहिरात लेखन करताना पेन्सिलीचा वापर करू नका. जाहिरात लेखन करताना पेनाचाच वापर करायचा, असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. काही आपले विद्यार्थी जाहिरात लेखन करताना पेन्सिलचा वापर करतात. तर पेन्सिलचा वापर कुठं? भूमितीमधल्या, विज्ञानातल्या आकृत्या काढताना पेन्सिलचा वापर करा. परंतु इथं जाहिरात लेखन करताना आपल्याला पेनाचाच वापर करायचा, हे लक्षात घ्या.
त्यानंतर पुढचा मुद्दा, प्रश्न क्रमांक लिहा परंतु संपूर्ण प्रश्न लिहू नका. हा सगळ्यात मोठा मूर्खपणा मराठीतच नाही तर सगळ्या विषयांमध्ये आपण करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला वेळ कमी पडतो. प्रश्न क्रमांक पहिल्यातला खालील उतारा वाचून त्यामधील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक पहिला, खालील चौकटी पूर्ण करा. एवढं सगळं लिहायची गरज नाही भावांनो. सरळ लिहायचं बघा, एवढंच लिहायचं. प्रश्न क्रमांक पहिला बरं का, प्रश्न क्रमांक 1 त्याच्यातला आणि मधला पहिला लिहा डायरेक्ट उत्तर. एवढे 4 शब्द आले पाहिजे त्याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक पहिल्यातलं खालील प्रश्नांची उत्तर लिहा. अजिबात नाही टाकायचं, फक्त प्रश्न क्रमांक टाकायचा आहे. कारण प्रॉब्लेम काय होतं माहितीये का, तुम्ही संपूर्ण प्रश्न लिहिता भावांनो, त्याच्यामध्ये 2 मिनिटं तरी जातात आणि हे 2 मिनिटं तुम्ही एका प्रश्नाला पकडा. असे 10 प्रश्नाचे किती मिनिटं झाले? 20 मिनिटं भावा तुझे वाया गेले नुसते प्रश्न लिहिण्यामध्ये. प्रश्न लिहिण्यात वेळ वाया घालवायचा नाही, आपल्याला उत्तर लिहायचे. त्याच्यामुळे फक्त प्रश्न क्रमांक टाका. तो प्रश्न पूर्ण लिहायच्या भानगडीत पडायचं नाही. ओके, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर जाहिरात लेखन करताना आकृत्या पेन्सिलने काढू नका, हे मी तुम्हाला सांगितलंय, पेनाने काढा. पुढचा मुद्दा आहे, कृतीवर आधारित प्रश्नांची उत्तर लिहिताना त्या कृतीसाठी दिलेली आकृती जशीच्या तशी काढायची. बघा, तुम्हाला काय दिलं असतं की बाबा खालील कृती, एखादी अशी आकृती दिली जाते. इथे एक प्रश्न असतो, इथे एक असा बॉक्स असतो आणि इथे एक बॉक्स असतो. याच्यामध्ये एक शब्द असतो उत्तर आणि याच्यात एक शब्द उत्तर असतो. ओके, याच्यामध्ये समजा 1 आहे आणि याच्यामध्ये समजा 2 आहे. तर काही काही मुलं अशी आकृती नाही करत, डायरेक्ट उत्तर लिहितात 1, 2 असं उत्तर लिहितात. तर तसं काही करायचं नाही, असं नाही लिहायचं. पूर्ण आकृती जशी तशी काढायची, पेनाने काढायचे. म्हणजे कृतीवर आधारित प्रश्न बघा, तुमचे जे काही उतारे असतात, त्या उतार्यामध्ये जास्तीत जास्त जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न कृतीवर आधारित असतात. त्याच्यामुळे आपल्याला इथे एक विशिष्ट काळजी घ्यायची की कृतीवर आधारित प्रश्न काढताना ती कृती व्यवस्थित काढायचा एक आपण प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आणखी एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मला या ठिकाणी एक चूक होते ती मला सांगायची आहे, की प्रॉब्लेम कुठं होतो मराठीचा पेपर लिहिताना किंवा भाषा विषयाचा पेपर लिहिताना, आपण जो काही पॅराग्राफ आहे, जे उतारे आहेत, त्या उतार्यामध्ये गुंतून बसतो मित्रांनो. त्या उतार्यांमध्ये गुंतून नाही बसायचं. प्रश्नपत्रिका जी तुमच्या समोर आलेली आहे, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही आधीच ठरवलं पाहिजे, की कुठल्या प्रश्नाला मी किती वेळ दिला पाहिजे. त्यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघू शकताय आपल्या चॅनलवरती जाऊन, की कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे. प्रश्न क्रमांक पहिला जो 18 मार्काला आहे, त्या 18 मार्काच्या प्रश्नासाठी मी किती वेळ दिला पाहिजे, अर्धा तास दिला पाहिजे, पाऊण तास दिला पाहिजे, जो काही वेळ तुमचा ठरलेला तो द्या. त्या वेळेपेक्षा जर जास्त वेळ होत असेल, समजा तुम्ही दिलेला अर्धा तास पहिल्या प्रश्नासाठी, तो अर्धा तासाच्या ऐवजी पाऊण तास होतोय, तर तो जेवढा राहिला भाग तिथं सोडून तुम्हाला पुढे जाणं गरजेचं आहे. कारण काय होतं, पॅसेजमध्ये प्रॉब्लेम होतो, तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधता ते मिळतं. दुसऱ्याचं उत्तर नाही मिळत. मग तुम्ही परत पॅराग्राफ वाचता. तिसऱ्याचं नाही मिळत, परत पॅराग्राफ वाचता. परत पॅराग्राफ वाचता. दुसऱ्यांदा म्हणजे तिसऱ्याचं उत्तर नाही मिळालं, एकदा पॅराग्राफ वाचला, नाही मिळालं, परत दुसऱ्यांदा वाचता, परत तिसऱ्यांदा वाचता, चौथ्यांदा, पाचव्यांदा तो वाचतच चाललाय आणि तिथंच त्याचा वेळ वाया चाललेला आहे पाण्यासारखा. त्याच्यामुळं जर तुम्ही पहिल्यांदा वाचा, उत्तर नाही मिळालं, दुसऱ्यांदा वाचा, दुसऱ्यांदा वाचून उत्तर नाही मिळालं, तिसऱ्यांदा वाचायच्या भानगडीत पडायचं नाही. त्या प्रश्नाला जागा सोडायची, सरळ पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आणि सगळे प्रश्न लिहून झाल्यानंतर परत तिथं यायचं. त्या उतारांमध्ये गुंतून बसायचं नाही. ओके. तर हा एक मुद्दा तुम्ही जरा व्यवस्थित लक्षात घ्या. आजच्या या चर्चेमध्ये इथंच मित्रांनो थांबूयात. तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्या पहिल्या मराठीच्या बोर्डाच्या पेपरसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या चुका तुम्ही नक्कीच टाळायला आणि नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील आणि इथून पुढच्या सुद्धा व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचावे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ तुमच्यासोबत शेअर केल्या, त्याची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ डाउनलोड करू शकताय आणि त्याचबरोबर दुसरी एक लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मराठी सोबत इतर सगळ्या विषयांच्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकताय. तर चला मित्रांनो, बाय सर्वांना. धन्यवाद.